नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. ज्या गोष्टीची उत्सुकता होती आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या ज्या निवडणुका प्रलंबित होत्या त्या संपूर्ण निवडणुका राज्यामधल्या आता लागलेल्या आहेत. आजच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडलेली आहे आणि ज्या निवडणुका लागल्या आहेत त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या जाहीर झालेला आहे. तो कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तो कार्यक्रम तुमच्यापर्यंत सगळा पोहोचला असेल. बघा, वेळ बिलकुल राहिलेला आहे. मी गेले काही दिवस सातत्याने बोलतोय, वेळ कमी आहे, कमी आहे, कुठल्या क्षणी लागतील ही माझी भाषा होती आणि अखेर त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. कार्यक्रम जाहीर झालेला आहे. एकच दिवस, उद्या संक्रांत आहे आणि परवा 16 तारखेपासून ते 21 पर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे आणि साधारणतः 27 पर्यंत हा प्रोग्राम चालेल आणि मोजून एक 7-8 दिवस फक्त प्रचाराला मिळतात. 5 तारखेला मतमोजणी होईल आणि 7 तारखेला निकाल लागेल. हा एक दिवस म्हणून तो मी रोज बोलतोय. चला, हा झाला कार्यक्रम निवडणूक आयोगाचा. आचारसंहिता जाहीर झालेली आहे, परंतु आजही शिवसेनेचे उमेदवार जाहीर झालेले नाही आहेत. कुठे उमेदवार? आज आतकरगाव जिल्हा परिषदमधून कोण लढणार जिल्हा परिषदला शिवसेनेकडून याचं नाव डिक्लेअर आहे का? नाही, उत्तर नाही आहे. यांनी मेळावा घेतला, उमेदवार कुठे आहेत? एक भाई शिंदे यांची फक्त नावाची घोषणा झालेली आहे, ती खानाव पंचायत समितीसाठी. परंतु मग आतकरगाव जिल्हा परिषद आणि सासगाव पंचायत समितीसाठी कोण उमेदवार असणार आहे शिवसेनेकडे? मी गेले काही दिवस ठोकून सांगतोय, अहो यांच्याकडे उमेदवार नाही आहेत. यांना कोणतरी आयात करावं लागेल, नरेश पाटलांना हात जोडावं लागेल, या द्या आम्हाला उमेदवार, म्हणजे आयात करावं लागेल. ही अवस्था शिवसेनेची बनलेली आहे. त्याच्या उलट राष्ट्रवादीची अशी अवस्था आहे का? बिलकुल नाही आहे. श्रद्धा साखरे या कधीपासून गेली 3.5 महिने काम करतात. त्याच्यानंतर भूषण पाटील हे देखील काम करतात. अजित देशमुख यांच्या पत्नी देवयानी ताई देशमुख ह्या देखील काम करतात. म्हणजे राष्ट्रवादीचं पूर्ण पॅनल आतकरगाव जिल्हा परिषदेमध्ये रेडी आहे, रेडी. त्याच्या अगदी उलट परिस्थिती शिवसेनेची आहे. मग हा विस्त घोंगडं का ठेवलं यांनी? नरेश पाटील यांचा पक्षप्रवेश करायचा आहे की नाही करायचा, त्यांच्या घरात उमेदवारी द्यायची आहे की नाही द्यायची, याचं हे सगळं याच्या आधीच करायला पाहिजे होतं ना. तुम्ही इतका उशीर का करताय? आणि आता तर आचारसंहिता जाहीर झाली, म्हणजे आयत्यावर कोयता मारून होणार आहे का? तहान लागल्यानंतर आपण विहीर शोधून काय उपयोग असतं का? तेव्हा तुम्ही विहीर शोधणार का? तेव्हा पाणी पिणार का? तुमच्याकडे तजबीज नको का? तुम्ही राजकीय पक्ष आहात ना, तुम्ही 24 तास अलर्ट मोडवर असलं पाहिजे. तुमच्याकडे पूर्व नियोजन सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. कोण आपला उमेदवार असणार आहे, आपली तयारी काय आहे, 2-2, 3-3 इच्छुक पाहिजे, तयारी तशी पाहिजे. आता ह्या लोकांनी हे गेली 4 महिने जो का प्रचार करतात राष्ट्रवादीवाले, ते घराघरात पोचलेले आहेत. लोकांच्या दारात पोचलेत, घरात पोचलेत, मनात पोचलेत, हृदयात पोचलेत. तुम्ही आता ऐकता जाऊन सगळ्या गोष्टी होणार आहेत का? आणि मग उद्याच्या काळात जर निकाल जर निगेटिव्ह आला मग ह्याला जबाबदार कोण? तो निकाल जाऊ द्या, पण तो उमेदवारांचं काय? अजूनही अद्यापपर्यंत उमेदवार नाहीये. ही अवस्था शिवसेनेची बनलेली आहे. म्हणून माझं म्हणणं आहे, आज काहीतरी आमदारांच्या निवासस्थानी आतकरगाव जिल्हा परिषदला मधील काही नेते आणि आमदार स्वतः अशी बैठक होऊ घातलेली आहे, अशी माझी माहिती आहे. आणि सोडा ना तो कुठं. परवाच्या उल्हास भुरके यांच्या मार्गदर्शनाखाली जो काय कार्यक्रम मेळावा झाला, त्या कार्यक्रमामध्ये मी म्हटलं होतं व्हिडिओ करून, त्या कार्यक्रमामध्ये जर रेश्माताई राजेश पाटील यांनी पक्षप्रवेश केला असता तर त्यांना मायलेज नसतं मिळालं का? चांगला माहोल होता शिवसेनेचा, ते त्यांना कॅच करता आलं असतं. ज्ञानेश्वर पण ते कॅच केलं. पण तुम्हाला कुठली अडचण होती पक्षप्रवेशाला? हा सगळा गोंधळ नाही का? आमदार सांगतात भाषणामधून राजेश पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. अरे मग होणार आहे तो कधी? अशा भ्रमात शिवसेना आहे. तर मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, अशी अवस्था कधी शिवसेनेची नव्हती. इतकी तुमच्याकडे आमदार आहेत, खासदार आहेत, सगळी यंत्रणा आहे, मग तुम्ही इतक्या गोंधळासारखी परिस्थिती का वाढवून ठेवली? आज कोण आहे सासगाव पंचायत समितीसाठी उमेदवार? कोणी नाहीये. ते 3 पाटीलपैकी मी एक नाव प्रवीण पाटलांचं घेतलं होतं. त्यांची तरी इच्छा आहे का? त्यांची तयारी आहे का? आणि माझं ते प्रवीण पाटील माझे मित्र आहेत, परंतु प्रवीण पाटील ह्या आयत्या वेळी लढून सगळ्या गोष्टी साध्य होणार आहेत का? काही गप्पा मारून होत नाही हो, काही गप्पा मारून होत नाही. माझा चेहरा असा आहे, मी आयत्या वेळी जाईल, माझा संपर्क आहे, हेऊ करेल तेऊ करेल,
अहो नाही होत. ह्या निवडणुका घरच्या भाकरी नाही आहेत भाजून खायला. लोक फार हुशार आहेत हो, फार हुशार आहेत. मतदारांना तुम्ही जे एवढं हलक्यात घेतलं ना, हलक्यात, त्याचे परिणाम तुम्हाला उद्याच्या निवडणुकीत दिसतील. इतका हलक्यात मतदारांना घेऊ नका. कोण उमेदवार आहे? मग जो कोण होता त्याला सिग्नल नको तुम्ही द्यायला का? काय ते तुम्हाला तुमच्याकडून प्लॅनिंग होत नाही. तुम्ही दुसऱ्याच्या भरोश्यावर सगळं राहता. आयात येईल, तो आपल्याकडे लढेल, ही काय परिस्थिती आहे? मग नरेश पाटील यांच्या घरातल्या सुनबाईंना पक्षप्रवेश करून उमेदवारी द्यायची तर ती जाहीर करायला पाहिजे होती. जाहीर अधिकृत कधी करणार? आता आचारसंहिता लागलेली, परवापासून अर्ज भरायची सुरुवात झालेली आहे आणि अद्यापपर्यंत शिवसेना ह्या भिस्ता घोंगड्यामध्ये आहे. हे अतिशय वाईट आहे. तशीच परिस्थिती सारोळी जिल्हा परिषदमध्ये आहे. चला, ज्ञानेश्वर गायकवाड यांना सिग्नल दिलेलं आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु मग ती खालची वडगाव पंचायत समिती आणि सावळी पंचायत समिती इथून कोण लढणार? आहेत नावं तुमच्याकडे? अहो, हा उमेदवार सारखा असावा. माणसं असतील तुमच्याकडे. उमेदवार ही संज्ञाच वेगळी हो. तुम्ही कोणाला तरी आपलं काय टिळावू नका. तुम्हाला लढायचं आहे, जिंकायचं आहे, ताकदीने उतरायचं आहे, तर उमेदवार या संज्ञेत कोण बसतोय अशा व्यक्तीलाच उमेदवारी द्या ना. हा जो अर्जव आहे ना, माझा अर्जव, तो माझा नाही आहे, तो सामान्य निष्ठावान शिवसैनिकाचा आहे. आणि त्याला तुम्ही जर अगदी किंमत देत नसाल ते दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. मला शिवसेनेच्या बाबतीत चित्र काय चांगलं दिसत नाही आहे. आणि आता तर आचारसंहिता जाहीर झालेली आहे, त्याच्यामुळे परिस्थिती कधी ते जाहीर करणार नाही होतो आयत्या वेळी. ठीक आहे, ते जाहीर करा, काही ते जाहीर करा ना. नरेश पाटील, तुम्हाला देखील माझं सांगणं आहे, तुम्हाला तुमच्या घरातून कोणाला लढवायचं असेल तर ते जाहीर करा. तुम्हाला शिवसेना द्यायचे ते या, घरातल्या मंडळींना पाठवायचे तर पाठवा. पण ही अशी संदिग्ध भूमिका, द्विधा मनस्थिती तुम्ही देखील राहू नका. तुम्ही नेते आहात आणि इतक्या दिवस तुम्ही लपून ठेवलं तर तुम्हाला कोणाला सांगायचं नव्हतं. पण आता मात्र तुम्हाला तुमचे सगळे पत्ते ओपन करावेच लागणार. आणि जनतेसमोर तुम्ही कुठली भूमिका घेताय, मी मागच्या सगळ्या व्हिडिओत म्हटलं, हे आता जनतेला दिसणारच आहे आणि आम्हाला देखील दिसणार आहे की नरेश पाटील कुठली भूमिका घेतात. त्याच्यामुळे हे काही लपून राहत नाही हो, राहणार पण नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्यासमोर मांडली जाईल. आता हा झाला शिवसेनेचा विषय. तशीच अवस्था सारोळी जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी पक्षाची आहे. सुरेश पाटील यांची तीव्र इच्छा आहे लढण्याची. त्याच धर्तीवर संतोष बनमारे यांची देखील इच्छा आहे. या दोघांमधलं काय ते एकदा ठरवा ना. कधी ठरवणार? काल पक्षात पक्षप्रवेश करून ज्ञानेश्वर गायकवाड यांनी प्रचारात आघाडी सुद्धा घेतलेली आहे. त्यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे आणि त्या अधिकृत उमेदवार शिवसेनेचे झालेले आहेत. मग राष्ट्रवादी इतका मोठा पक्ष असून त्यांना तिथं मार्जिन असताना, त्यांच्या तिकडे ताकद असताना, तुमच्या दोघांमधला तिढा का सुटत नाही? कधीपर्यंत हे भिस्त घोंगडं ठेवताय? अशी जी अवस्था राहिली. आणि आयत्यावेळी तुम्ही कोणाला नाराज करणार आता? अ की ब ला, की ब की अ ला? तुम्ही देखील अशा परिस्थितीत चित्र तुमचं देखील वाईट आहे, चांगलं दिसत नाही ते. आणि तुमच्या देखील पक्षश्रेष्ठींनी, स्थानिक नेतृत्वाने ती दखल घेणं गरजेचं आहे. राष्ट्रवादीमध्ये अशा प्रकारची अवस्था ही देखील अत्यंत वाईट आहे. आणि सारोळीसारख्या ठिकाणी त्या पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष बिलमरे यांनीच पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी तर मिटवल्या पाहिजेत. ते तालुका अध्यक्ष आहेत, ते वडिलांच्या भूमिकेमध्ये आहेत, ते पालकत्वाच्या भूमिकेमध्ये आहेत. अशा गोष्टी नाही राहिल्या पाहिजेत. मग शिवसेनेचा उमेदवार डिक्लेअर झालेला आहे, तुम्ही अजूनही मागेच आहात. ही अशी संदिग्ध किंवा अशा प्रकारची भूमिका योग्य नाहीये. तुम्हाला निवडणुका फक्त लढायच्या नाहीयेत, जिंकायच्या आहेत, ताकदीने उतरायचं आहे. इतकं हलक्यात कोणाला घेऊ नका. आणि अशा प्रकारे तुमचा ढिसाळ कारभार जो आहे तो चव्हाट्यावर आला. चव्हाट्यावर तुम्ही जे सगळ्यांनी गृहीत धरले ना, मतदारांना, जनतेला, हे अशा प्रकारे तुमच्या डोक्यात जी संकल्पना आहे ती अतिशय चुकीची आहे. म्हणून म्हटलं, ह्याच्या आधी ज्यांनी कामं केलीत, कामं
म्हणजे याच्या आधी जे प्रचारात उतरलेत, राष्ट्रवादीचे जे काही उमेदवार असतील, शिवसेनेचे असतील, ते ठीक आहेत, परंतु ज्या ठिकाणी ज्या जागा व्हॅकंट आहेत तिचा अजून उमेदवार ठरत नाही, मग तो कधी ठरणार हो? आचारसंहिता लागलेली आहे बघा. परवापासून 16 तारखेपासून उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्याची देखील प्रक्रिया सुरू होते. वेळ फार कमी राहिला, फार मुळात राहिलाच नाही वेळ. त्यात तुम्हाला प्रचार, सगळ्या गोष्टी निशाणी घराघरापर्यंत पोहोचवायच्या आहेत. काय ते एकदा बघा. मला असं वाटतं की रात्र फार वैऱ्याची आहे, तुम्हाला रात्रीचा दिवस करायचा आहे अशी परिस्थिती आहे. काय ते एकदा करा. उमेदवार अधिकृत जाहीर करा. कोणाला नाराज व्हायचं तर होऊ द्या, पण एकदा करा. आणि कोणीतरी किती आपले पत्ते झाकून जरी ठेवले ना, तरी ते ओपन होणारच आहेत. ते काय सिक्रेट नाही आहे, ते ओपन सिक्रेटच होणार आहे. झाकण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका. आमच्या नजरा सगळीकडे आहेत आणि सगळ्यांवर आहेत, आणि सगळं मांडलं जाईल ह्या निवडणुकीमध्ये. सगळं, काही लपून राहणार नाही, सगळं मांडलं जाईल. कुठल्या कुठल्या पातळीवर निवडणूक होते, कुठले मुद्दे येतात, कोण कुठले मुद्दे काढतो, कशा प्रकारे अजेंडा राबवला जातो, सगळे मुद्दे तुमच्यासमोर मांडले जातील. काय तो जनतेने निर्णय घ्यावा, मतदारांनी निर्णय घ्यावा. तुम्हाला योग्य वाटेल त्यालाच तुम्ही चॉईस करा. ओके, थांबूया तोपर्यंत, बघूया कधीपर्यंत यांचे उमेदवार राहिलेले डिक्लेअर होतात ते. थांबूया. धन्यवाद.